Hello everyone, have a nice day. In English, today we are going to learn a new topic 4.3. Let's speak. आपण बोलूया. There are some pictures and some sentences. Now look the first. The little girl is sitting between her mother and father. The little girl is sitting between her mother and father. एक लहान मुलगी तिच्या आई आणि बाबांच्या मध्ये बसली आहे. दोघांच्या मध्ये बसली आहे. बिटवीन बोल्ड लेटर्समधला हा जो वर्ड आहे बिटवीन. बिटवीन मीन्स लोकेटेड इन टू थिंग्स और टू ऑब्जेक्ट्स और टू पर्सन्स. दोघांच्या मध्ये, दोन वस्तूंच्या मध्ये, दोन व्यक्तींच्या मध्ये असेल तर बिटवीन हा वर्ड यूज केला जातो. द लिटिल गर्ल इज सिटिंग बिटवीन हर मदर अँड फादर. तर आपण मुलांनो बिटवीन ह्या वर्डचे काही सेंटेन्सेस बघणार आहोत. अ हाऊस इज बिटवीन टू बिग ट्रीज. अ हाऊस इज बिटवीन टू बिग ट्रीज. देर आर लेटर्स. सी इज बिटवीन बी अँड डी. सी इज बिटवीन बी अँड डी. Monday, Tuesday, Wednesday. Tuesday is between Monday and Wednesday. Between. 2 rupees, 5 rupees and 10 rupees coins pictures here. A coin of 5 rupees is between 2 rupees and 10 rupees coins. A coin of 5 rupees is between 2 rupees and 10 rupees coin. Between means located in टू थिंग्स और टू ऑब्जेक्ट्स और टू पर्सन्स. कोणत्याही दोन गोष्टींच्या मध्ये जेव्हा एखादी वस्तू व्यक्ती असते तेव्हा बिटवीन हा वर्ड यूज केला जातो. अ कॅट इज बिटवीन द डॉग अँड द पॅरोट. अ कॅट इज बिटवीन द डॉग अँड द पॅरोट. देर आर 3 पेन्स. अ रेड पेन इज बिटवीन द ब्ल्यू पेन अँड द ग्रीन पेन. A red pen is between the blue pen and the green pen. Between हे preposition आपण पाहत आहोत. आता the second sentence is the duck is swimming with her ducklings. The duck is swimming with her ducklings. बदकीण तिच्या पिलांसोबत पोहत आहे. with her ducklings. with म्हणजे सोबत, बरोबर. with means accompanied. सोबत असणे, सोबत राहणे, बरोबर असणे, बरोबर जाणे. त्यावेळी आपण with हा वर्ड यूज केला करतो. द डक इज स्विमिंग विथ हर डकलिंग्स. आता with हा वर्ड स्पष्ट करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूया. अ कॅट इज स्लीपिंग विथ हर किटन्स. कॅट इज स्लीपिंग विथ हर किटन्स. कॅट्सची ही पिलं आहेत किटन्स. अ कॅट इज स्लीपिंग विथ हर किटन्स. विथ मीन्स सोबत, बरोबर. अमित इज टॉकिंग विथ हिज ग्रँडपा. अमित इज टॉकिंग विथ हिज ग्रँडपा. अमित आजोबांसोबत त्याच्या बोलत आहे. टॉम. टॉम इज रनिंग विथ हिज पपी. टॉम इज रनिंग विथ हिज puppy. Kapil. Kapil is crossing the road with his mother. Kapil is crossing the road with his mother. With म्हणजे सोबत, आई सोबत रस्ता ओलांडत आहे. मीनू went to market with her आजी. मीनू आजी सोबत मार्केटमध्ये गेली. करीम is playing with his toys. करीम इज प्लेइंग विथ हिज टॉईज. आपण सेकंड जे पाहिलं आहे प्रिपोजिशन ते आहे विथ. द थर्ड सेंटेन्स इज द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. ओव्हर. ओव्हर म्हणजे वर. ओव्हर मीन्स वरून किंवा वर. ओव्हर मीन्स above something and someone without touching them. Above something or someone without touching them.
एखाद्या वस्तूच्या किंवा काही व्यक्तींच्या वरून पण त्यांना टच न करता, स्पर्श न करता. तर ओव्हर या वर्डचा, प्रिपोजिशनचा अर्थ स्पष्ट करणारी काही उदाहरणं आपण बघणार आहोत. द फॅन इज ओव्हर माय हेड. द फॅन इज ओव्हर माय हेड. इट इज नॉट टच अस. पंखा आपल्याला स्पर्श करत नाही, पण आपल्या डोक्याच्या वर असतो. ओव्हर अवर हेड. द सिलिंग इज ओव्हर अवर हेड. द रूफ इज ओव्हर अवर हेड. घराचं जे छप्पर आहे, स्लॅब आहे, तो ओव्हर अवर हेड असा आपण शब्द वापरतो. ओव्हर मीन्स अबव समवन अँड समथिंग विदाउट टचिंग देम. ओव्हर. द डॉग इज जम्पिंग ओव्हर द फेन्स. द डॉग इज जम्पिंग ओव्हर द फेन्स. कुंपणावरून कुत्रा उडी मारत आहे. अ ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. अ ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. अ फ्लॅग इज ओव्हर द टेम्पल. अ फ्लॅग इज फ्लाइंग ओव्हर द टेम्पल. बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द हिल्स. बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द हिल्स. वॉटर बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द पॉन्ड. वॉटर बर्ड्स पाण्यात राहणारे पक्षी ते या पॉन्डवरून, या तळ्यावरून उडत जात आहे. वॉटर बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द पॉन्ड. ओव्हर. ओव्हर मीन्स वरून. आपल्याला ओव्हर हे प्रिपोजिशन कळलं असेल मुलांनो. द फोर्थ सेंटेन्स इज द बटरफ्लाईज आर फ्लटरिंग अराउंड द फ्लॉवर्स. Butterflies are fluttering around the flowers. Around means सभोवती. Around means located in every side. On every side. प्रत्येक बाजूंनी वेढलेले. सभोवती, अवतीभवती means around. Butterflies are fluttering around the flowers. फुलपाखरांच्या भोवती ही, फुलांच्या भोवती ही फुलपाखरं भिरभिरत आहेत. अराउंड. बोल्ड टाईपमध्ये हा वर्ड दिला आहे बघा, तुम्हाला दिसतोय. अराउंड. अराउंड मीन्स लोकेटेड ऑन एव्हरी साईड. आता अराउंड हा शब्द, याचा मिनिंग स्पष्ट करण्यासाठी आपण काही सेंटेन्सेस बघूया. लुक ॲट द पिक्चर. चेअर्स आर अराउंड द टेबल. चेअर्स आर अराउंड द टेबल. अराउंड म्हणजे सभोवती, आजूबाजूला, अवतीभवती. स्टुडंट्स आर प्लेइंग अराउंड द ट्री. स्टुडंट्स आर प्लेइंग अराउंड द ट्री. शी टर्न अराउंड. शी टर्न अराउंड. ही स्वतःभोवती गोल फिरते आहे. शी टर्न अराउंड. अ फेन्स इज अराउंड द हट. A fence is around the hut. Around means located on every side. The honeybees are around the hive. Honeybees म्हणजे मधमाशा आणि hive म्हणजे त्यांचं पोळं. The honeybees are buzzing around the hive. या पोळ्याच्या सभोवती मधमाशा गुणगुणत आहेत. Buzzing means गुणगुणणे. अराउंड हा वर्ड आपण पाहिला आहे. दिस इज अ फोर्थ प्रेपोजिशन वी लर्न टुडे. स्टुडंट्स, वी आर लर्न टुडे 4 prepositions between, with, over and around. Goodbye.